समाप्त झालं हे तिसरं. 8 धावा या षटकामध्ये जरूर आल्या. 12 धावसंख्या बनल्या गेल्या 3 ओव्हरमध्ये आणि फक्त आता एका ओव्हरचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. जरूर सागरजी पाटील आणि हे सगळे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आम्हाला या ठिकाणी बोलून आमच्यावरती विश्वास दाखवला. असे सन्माननीय तकदीरजी म्हात्रे समाजसेवक वडवलीचे हे या ठिकाणी येत आहेत. त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. या मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत. खरं तर 40+ ते उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि ते सध्या तरी या मंचावरती येतात. त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. शेवटचं षटक अनिलवरती ही जिम्मेदारी. जर 5 ओव्हरची जेव्हा मॅच असते ना तेव्हा अनिल जरूर 3ऱ्या-4थ्या षटकासाठी येत असतात. परंतु यावेळेला जयेशला लवकर पाचारण केलं गेलं आणि अनिलला थोडंसं उशीर आणलं गेलं वडवली संघानं. द विकेटने सूरज चौथेचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हुकला गेला. एकमेव आशा आणि तीही मावळली जाते. ज्याप्रमाणे एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासलावे तशा प्रकारे हे 6 बुरुज मेन दिवा संघाचे ढासळत असताना सूरज चौथे सुद्धा बाद. सूरज चौथे बाद झाला. ॲक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा बघूयात कशा प्रकारे बाद झाला. अनिलचा पहिलाच बॉल. ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी अनिलला ट्रान्स चेंज केला गेला. सूरजनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा पायांचा वेग खाली केला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेला आणि 12वरती ही 6वी विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 मॅचमध्ये ऋतिक गाजला परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा एक ऋतिक गाजतोय. तो सध्या स्कोरिंगची भूमिका करतोय. सो त्याचंही आपण करूयात खूप सारं कौतुक. धावा 12 विकेट गेल्या. 6 नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये. पियुष यावेळेला उचलला गेलाय बॉल मध्ये. ही कदाचित विकेट मिळू शकते. ऋतिकाला खूपच वेगाने घेतली गेली कॅच. रनिंग कॅच संपादित करत असताना या मॅचमध्ये अजून एक विकेट. 7 गडी बाद. धावा फक्त 12. पूर्णपणे ना डॉमिनेट केलंय. पूर्णपणे कंट्रोल केलंय. ज्याप्रमाणे भरपूर या मॅचमध्ये रस निर्माण होता प्रेक्षकांना परंतु ज्या वेळेला विकेट वारंवार जात गेल्या ना त्यावेळेला पूर्णपणे प्रेक्षक कदाचित नाराज असतील की मेगा फायनलची मॅच अशी व्हायला हवी नव्हती. काल दिवा संघाने हा मैदान गाजवला आहे. बोलला तर दिवा संघामध्ये पोटेन्शियल भरपूर होतं परंतु जी भेदकता नेहमी कामी येते ना वडवली संघाची ती भेदकता ना या ठिकाणी कंटिन्यू ठेवली गेली आहे प्रत्येक मॅचमध्ये. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, सन्माननीय सचिनजी कडू सर हे ऑफिशियल्स आमचे आहेत. आज पूर्ण दिवसामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि जेव्हा जेव्हा आमच्याकडनं चुका होतात ना तेव्हा प्रसाद सरांचं मार्गदर्शन हे आम्हाला हवं असं वाटतं. कारण अनेक विभागामध्ये नक्कीच ते अंपायरिंग करत असतात. सध्या तरी बघा त्यांनी लगेच आऊटचा इशारा दिला गेला. फलंदाज तिथे बाद झाला आणि यावर्षी सुद्धा कदाचित महाबलेश्वरला 2 टुर्नामेंट करण्यासाठी ते जातील. गतवर्षीसुद्धा महाबलेश्वर या ठिकाणी चांगली कामगिरी त्यांची राहिली. महाबलेश्वरला भरपूर सारं प्रेम मिळालं गेलं. या विभागातला करण काळन आवाज महाबलेश्वरला गाजला. भिवंडी विभागातला विशाल पाटील सोबत आपण बघितला तर प्रसाद सरांचं सुद्धा कार्य खूप चांगला राहिला त्या स्पर्धेमध्ये. अजून एक फलंदाज बाद झाला. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झाला आणि अजूनही आपले 9वा फलंदाज इथनं होईल बाद. अनिलला मिळणार ही सफलता बघितली गेली तर 3री सफलता या ठिकाणी मिळत असताना आणि अजून एक फलंदाज होतो बाद. आपण जर स्कोर कार्डवरती आता नजर टाकलं ना तर निदर्शनात खूप वेगळं येतं आहे. कारण तब्बल 7 फलंदाज 0वरती बाद झालात. अनिकेत बाद झाला 0वरती. कौशल बाद झाला 0वरती. दीपक बाद झाला 0वरती. प्रफुल्ल बाद झाला 0वरती. त्यानंतर विकास, ओम आणि आता यतीन सुद्धा 0वरती बाद झाला. 7 गडी जे असे आहेत ना 7 गडी 0वरती बाद झाल्यात. 9 गडी बाद झाल्यात परंतु 2च खेळाडूंनी आपल्या टीमला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. यावेळेला स्लो बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहिला गेला. बॉल अनिलचा असं वाटलं गतीने येईल परंतु हाही बॉल आला स्लो. शेवटचा बॉल टाकणं बाकी असेल आणि अनिल असा गोलंदाज आहे जो कधी व्हेरिएशन करेल ना सांगता येत नाही. त्याचा अनुमान नाही आहे. धाव फक्त 12. शेवटचा बॉल होता तोही झालाय बीट म्हणजे 12 धावा बनल्या गेल्यात आणि अवघ्या 13
काचाची धाव संख्येचं नक्कीच या तिकडे ये पाठला करावा लागेल आणि हा निर्धाव षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये विकेट आले ते म्हणजे 4-1 सांघिक विकेट होता आणि 3 विकेट नक्की ज्याच्या नावावरती राहिले. आणि या शेवटच्या मॅचमध्ये जो विक्रमी कारनामा केला अनिलने, ज्याने हाताळलं हे निर्धाव षटक.